आता नवीन आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये एकाही विमानतळाला डबल धावपट्टी नाही. आता नवी मुंबई मात्र डबल धावपट्टी होते, एक लँडिंगला आणि एक टेक ऑफला. तशाच प्रकारे पुण्याची पण गरज आहे. आणि दिवसेंदिवस तुम्ही बघितलं की आम्ही राजकीय जीवनाला सुरुवात केली तेव्हा फक्त एक विमान पुण्यात मुंबई आणि मुंबई पुणा व्हायचं. आता किती विमानं येतात आणि किती विमानं जातात ह्याचा आपण अंदाज घेतला तरी आपल्या लक्षात येईल. दिवसेंदिवस लोकांचं राहणीमान बदलतंय, लोकांचं जाण्या येण्याच्या करता वेळेची बचत व्हावी म्हणून विमानाची सेवा कशी त्यांना देता येईल हा प्रयत्न आहे. अशा प्रकारे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम चालू आहे. दादा, अजून एक गोष्टीचा अपप्रचार होतो की तुम्ही निवडणुका घेत नाहीये लवकर. नाही, निवडणुकीच्या बद्दल मी मगाशीच सांगितलं. सुप्रीम कोर्टामध्ये काही जण गेले. मागं आम्ही सरकारमध्ये असताना उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार होतं त्यावेळेस आमच्या लक्षात आलं ओपन कॅटेगरीतल्या महिलांना पुरुषांना फॉर्म भरता येतोय, SC STला पुरुष स्त्रीला फॉर्म भरता येतो, परंतु OBCवाल्यांना फॉर्म भरता येत नव्हते आणि तो OBCंच्यावर अन्याय होतो. इतर मागासवर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. 350 जाती त्याच्यामध्ये मोडतात किंवा त्याच्यापेक्षा जास्तच. एवढ्या मोठ्या घटकावर अन्याय करण्याचा अधिकार आपल्याला कुणी त्या ठिकाणी दिलेला नाही. म्हणून काही जण हायकोर्टात गेले. हायकोर्टातनं ती मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये गेली. सुप्रीम कोर्टामध्ये तारखा पडतायत. ते सगळं एकत्र करण्याचं त्यांचं काम चाललेलं आहे. आम्हाला तर निवडणुका पाहिजे. शेवटी लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्याच आहे. परंतु ह्याच सरकारला दोष देऊन चालणार नाही. मागच्याही सरकारच्या काळामध्ये निवडणुका झाल्या नाही त्यावेळेसपासून हा विषय जो आहे तो कोर्टामध्ये प्रलंबित आहे. कोर्टाने एकदा लवकर निकाल दिला आणि पूर्वीसारखं SC ST OBC आणि ओपन यात सारी पुरुषांना आणि स्त्रियांना संधी दिली तर हे लवकर होऊ शकेल. हॉस्पिटलचं त्या ठिकाणी उद्घाटन केलं, तिथं मोठे मोठे बॅनर्स दुसरे. मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. हे काय राजकीय ठीक आहे, चालतात. तुमच्याच काळात झालं होतं 84%. नाही, एक मिनिट. त्याच्यामध्ये आमच्या काळामध्ये कॉर्पोरेशनच्या खर्चाने हॉस्पिटल करायचं चाललेलं होतं. पण पत्रकार मित्रांनो, आम्ही नंतर ज्यावेळेस बजेट एकंदरीत बघतो, मी तर राज्याचं बजेट बघतो, तसं मला पुणे कॉर्पोरेशनचं विक्रम कुमार किंवा शेखर सिंग पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं त्यांच्याशी आम्ही ज्यावेळेस चर्चा करतो किंवा चहलची चर्चा करतो त्यावेळेस एकंदरीत काही गोष्टी अशा असतात की त्या वर्षीच्या बजेटमध्ये त्या टाकावेच लागतात, तो खर्च करावाच लागतो. परंतु अशा मोठा जो काही खर्च करायचा असतो त्याला तेवढे फंड्स अवेलेबल व्हावे लागतात आणि म्हणून ती कल्पना पुढे आली आणि नेदरलँडच्या एका कंपनीनं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आपल्या इथल्या स्थानिक देशातल्या एका डॉक्टरांनी पुढाकार घेतला आणि आपण ते 350 बेडचं करतोय, 550 बेडचं आपण बाणेरला करतोय. आणि हे करत असताना साधारण 10% मोफत बेड म्हणजे 350 पैकी 35 बेड हे गोरगरिबांच्या करता फ्रीमध्ये राहणार. 6% राज्य सरकारने जो दर ठरवलेला आहे तो, आणि ह्याच्या उपर राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची जी स्कीम आहे महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर त्या स्कीमच्या बद्दल त्याचा पण अंतर्भाव त्याच्यामध्ये आपण केलेला आहे. म्हणजे त्याला विम्याचं संरक्षण 5 लाखापर्यंत आपण दिलेलं आहे. अशा या सगळ्या गोष्टी आहेत. त्याकरता आपण जर थांबायचं म्हटलं तर त्याला बरेच वर्ष लागतील. इतके वर्ष थांबायची तयारी नाही. काम पण सुरू झालं पाहिजे. पण मग कुणी असं गुंतवणूक करायला आलं आणि त्याच्यात मागाशी देवेंद्रजींनी बोलत असताना सांगितलं रेट ऑफ इंटरेस्ट काय राहणार किंवा त्यांनी जर ते पूर्ण केलं नाही तर काय राहणार, या सगळ्या बारकावे त्याच्यामध्ये म्हणजे बारकावे लक्षात घेऊन तशा प्रकारे आपण अग्रीमेंट केलं. बारामतीची उमेदवारी जाहीर झाली समोरून, स्वागत आहे त्याचं. शेवटी त्या ज्यांनी जे पक्ष असतात ते आपापली उमेदवारी जाहीर करू शकतात. आमचा महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या 48 जागांच्या बद्दलचा निर्णय झाला की आम्ही देखील भाजपचे, राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे उमेदवार जाहीर ऐका ना. त्याच्यामध्ये सुनील शेळकेंनी काय स्टेटमेंट केलं हे आपण ऐकलेलं आहे आणि सुनीलशी मी पण लगेच बोललो. सुनील म्हणला, दादा आपण मला ओळखता, आपणच मला तिकीट दिलेलं आहे, आपणच मला ताबडतोब फोन केलेला होता, त्याचं तर नाव मी तो पार्टी कार्यालयात पोहोचायच्या आधीच डिक्लेअर करून टाकलेलं होतं. हे सगळ्यांना माहिती आहे. पण ठीक आहे, काही
मान्यवरांनी काही स्टेटमेंट केलं तर त्याच्याबद्दल आपण लगेच बोललंच पाहिजे, अशातला काही भाग नाही. आणि सुनील म्हणला मी असा कुणालाही दम दिलेला